आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये पाहिजे त्या प्रमाणात राज्याचे कुस्तीपटू जिंकत नाही. राज्य तसेच पुणे जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, असे देवेंद्र फडणवीस 8 तारखेला झालेल्या कुस्तीच्या मैदानावर म्हणाले. आणि अजून काय सांगितलं ते पण सांगतो. त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. 8 फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदू गर्जना चषक महिला व पुरुष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. राज्यातील कुस्ती तज्ज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्य काळामध्ये होणाऱ्या एशियाड, ऑलिम्पिक्स गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, वर्ल्ड कप अशा जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी स्पर्धेचे आयोजक पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज रामचंद्र घाटे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला. पुणे जिल्ह्याचे पहिले महाराष्ट्र केसरी पैलवान रघुनाथ पवार, महाराष्ट्र केसरी 2025 पृथ्वीराज मोहोळ आणि पहिल्या खो खो विश्वचषक विजेत्या संघाचे प्रशिक्षक व पुण्याचे शिरीन गोडबोले शिवछत्रपती पुरस्कार विजेता खेळाडू सुयश गरगटे, आदित्य गणपुले यांचा विशेष सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पैलवान सिकंदर शेख याच्या थरारक सामन्याचा आनंद देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावेळी श्री देवेंद्र फडणवीस यांनी धीरज घाटे यांचे थोरले बंधू स्वर्गीय धनंजय घाटे यांना आदरांजली वाहिली. कुस्तीपटूंना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कुस्ती क्रीडा प्रकार भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. त्याला एक पारंपरिक वारसा सुद्धा आहे. राज्य तसेच पुणे जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पहिले महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार यांचा सन्मान पण आपण आज केला असून ही जी परंपरा आपण पुढे नेली आहे त्यासाठी अशा भव्य दिव्य कुस्ती स्पर्धा आयोजनांची फार मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. मागच्या काळामध्ये कुस्ती खेळण्यासाठी आणि कुस्तीपटूंसाठी राज्य सरकारने अनेक योजना सुरू केल्या. राष्ट्रीय, राज्य तसेच जिल्हा अशा वेगवेगळ्या स्तरांवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये राज्याच्या कुस्तीपटूंची वाढ झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धेत पदतालिकेमध्ये पाहिजे त्या प्रमाणात राज्यातील कुस्तीपटू जिंकत नाही. त्या दृष्टीने अजून काय प्रयत्न करावे लागतील, उत्तम प्रशिक्षण कसे करता येईल याचा विचार करावा लागेल. त्यासाठी राज्याचे सरकार पुढाकार घ्यायला तयार आहे. यासाठी राज्यातील कुस्ती तज्ज्ञांना घेऊन कुस्तीचा एक नीट कार्यक्रम आखण्यात यावा. भविष्यामध्ये होणाऱ्या एशियाड, ऑलिम्पिक्स, कॉमनवेल्थ गेम्स, कप अशा जागतिक स्तरावर स्पर्धेत पदतालिकेमध्ये महाराष्ट्र सर्वात पुढे दिसावा अशी अपेक्षा मी व्यक्त करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.